यशवंत हाईट्स समोरील डीपी रोडवर पथदिवे लावून पोलीस गस्त लावण्याची रहिवाशांची मागणी। कल्याण पूर्व आमराई येथे 2 दिवसांपूर्वी यशवंत हाईट्समध्ये 4 ते 5 जणांच्या टोळीने एका रिक्षा चालकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघड झाला होता। पोलिसांनी याबाबत 2 आरोपींना अटक करून कारवाई सुरू केली आहे। मात्र रात्रीच्या वेळेस या परिसरात नशेडी यांचा वावर जास्त प्रमाणात वाढत असून येथील रहिवाशांना ये जा करताना नाहक त्रास सहन करावा लागतो। अंधाराचा फायदा घेऊन येथे अनेक जण नशापाणी करत असतात। कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांनी या परिसरात पथदिवे लावून पोलिसांनी गस्त घालून रहिवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी यशवंत हाईट्स सोसायटीने त्याचसोबत शिवसेना माजी शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी पत्र पाठवून महापालिकेकडे केली आहे। मी सुनील रंगनाथ सानप यशवंत हाईट्स सेविंगचा अध्यक्ष या पदावर विराजमान आहे। जो 2 दिवसापूर्वी इथे जो प्रकार घडला तो अतिशय सोसायटीच्या हिशोबाने भयानक होता की रात्रीच्या टायमाला इथे काळोख असतो, अंधार असल्यामुळे पथदिवे नाही। हा डीपी प्लॅन रोड आहे महानगरपालिकेचा, पण इथे पथदिवे नसल्यामुळे अंधाराचा फायदा घेतात सर्व। आणि जे युवा वर्ग आहे जो अंमली पदार्थाच्या अधीन गेलेला आहे तो इथे अंमली पदार्थ वगैरे घेऊन इथे जे कट्टे तयार केलेत, त्यांनी इथे पाठीमागे जे कट्टे तयार केलेत त्या तिथे येऊन रात्रीच्या वेळेस ते लोक बसतात। त्यामुळे इथल्या जो संकुलचा जो परिसर आहे जो जवळजवळ इथे हजारोच्या लोकसंख्येने लोक राहतात, तर इथे महिला लहान मुलं हे असुरक्षित आहे। या अंमली पदार्थाचे जे मुलं व्यसनाधीन झालेले आहेत। मागणी काय तुमची? तर आमची मागणी एवढी आहे की महानगरपालिकेने आम्हाला इथे तात्काळ एक बुलेट कॅमेरा आणि पथदिवे बसून द्यावे या डीपी प्लॅन रोडमध्ये। पोलिसांनी इथे रात्रीच्या टायमाला गस्त घालावे आणि एक पोलिसांनी तो फिक्स पॉइंट लावावा तो गस्ताचा, की जेणेकरून इथे जो उन्हाळ मुलं आहेत त्यांना त्यांच्यावरती बंदी येईल। शरद शिंदे, आदिराज मीडिया, कल्याण।